त्या विठ्ठल सानपला सगळं माहिती बघा, त्यांना एक फोन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आला आणि त्यांना आला? मला एक आला, इथं रवीला बी आला होता. हे सांगत नाही ती त्याला, यांना बी बऱ्याच जणांवर. मला रात्री 11:30-12 वाजता फोन आला. मी झोपलेलो होतो त्यावेळेस. एकदा मिस कॉल पडला, त्यानंतर वाल्मिकांनाच. त्यानंतर लगेच मला सांगितलं म्हणून हे केल्यानंतर मी नवनाथला फोन लावला. म्हणलं तुला आलता फोन? नाही म्हणलं. मला विश्वासला विचारलं, सतीशला विचारलं. ते सतीशला मला तर सकाळी उठलं की झोपेतून मला पंची काढायचं फोन आला पुन्हा. 8:30-9 वाजता आला असं. आंघोळ बिंघोळ करूच तर ते आलता. आल्यानंतर ते म्हणले तुम्ही आंबळनेरला या. त्याच्यानंतर विश्वासचा आला की म्हणले आपल्याला आंबळनेरला बोलले तर जाऊ म्हणले. मी येतो. मी विश्वास तिथं गेलो. मग सतीश तिकडून आला. मग नवनाथ, वनी दादा, धनंजय गरकळ आणि ते माऊली नागरकोची ते बी होते का? मग त्यांना बोललं होतं का ते आलती आंबळनेरला? बरोबर. विठ्ठल जिनेच फोन लावले गेलं ते विठ्ठल सानप. आणि मग तिकडे तुमच्या आज तिकडचे पण होते, पाडोद्याचे. बरोबर. वंशी होता. म्हणजे लई असं म्हणजे पण एकाची पण काय विश्वास म्हणजे एकाची सकट मानसिकता नाही, कुठं काही नाही. ते आपण आम्हाला म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं, नेमकी लावायला पाहिजे, तिसरंच लावले. साहेब आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, आम्हाला ती असं नाही. ती लाव त्याच्यात विचारलंय हे, बाकी नंतर मी विचारलो त्याला. बघू इकडं, तू ना शहाणाच माणूस. दुपारी काहीतरी फोन करीत होते. हा दुपारी केलता मी तुम्हाला. मग कोणाला फोन आला म्हणले? अण्णाचा. वाल्मिक अण्णाचा? हा. काय म्हणले ते म्हणले होते उद्या तिथं बोलून घ्या, म्हणजे याला बोला म्हणले होते. कोणाला? म्हणजे उद्या या म्हणले होते परळीला. तुम्ही मला नाही दुपारी सांगत होते का आपला फोन आला, मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो. काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला. मला मी झोपेलो होतो रात्री. मला 11:30 वाजता फोन आला होता त्यांचा. काय म्हणले? की सुरेश अण्णाच काम करा. ऐकलं? बर. वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं? हा फोन केला. मी कोणालाच नाही सांगितलं. मी मग हे आप्पा राजचा त्यांचा सगळ्यात फोन आला, तर मग महाबळनेरला गेलो. काय हे सरपंच आहेत एका गावचे. त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला. मी रात्री परत त्याला फोन केला, तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णाचा आम्हाला सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून. आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात. आता यांचे सगळे संबंध आहेत, आजचे नाही 10-20 वर्षापासून जे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत, हे मी तुम्हाला उघड इथं सांगतो. यावर तुम्हाला असं म्हणायचं का हे दोघं एकच आहे? आता कोणत्या ह्याच्यात लिहून द्यावं लागेल काय? आता मी जे सांगितलं तुम्हाला ऐकवलंय मी. आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय, आम्हाला अशी माहिती मिळाली. आता ते हे नाही सांगता येतं, पण आर्थिक सुद्धा त्यांना मदत केली, हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये. आणि ठीक आहे, विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं? हे काय नाही, हे फक्त मी हाणल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, हा प्रकार चालू आहे. हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे. याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसं आहेत. समोर आलो तर खरं बोलू, खोटं बोलायची ज्या दिवशी पाळी त्या दिवशी समोर सुद्धा येणार नाही. ही सगळा जो घटनाक्रम आहे हा तुम्ही तुमच्या पक्षसृष्टीकडे आणि तुमच्या जिल्ह्याच्या नेत्याकडे मांडला नव्हता का? त्यांच्या सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर, त्या विषयी घातला होता. आताही ह्या सगळ्या बाबतीत याच्या बाबतीत मी बोललोय. पण आता मी सांगितलं ना, तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवरच्या वाऱ्यात गेलेला आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 2 महिने. मी 26 जानेवारीला बाहेर निघलोय, आजारी होतो मी. इलेक्शन इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं. लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी.
तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी 4-5 दिवस आराम केला, बरं वाटना म्हणून पुण्याला दाखवलं. तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल. मला चालता येत होतं, वॉकरवर चालत होतो मी. मला त्या मोर्चाला यायचं होतं, कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं, मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो. पण हे जे चाललंय हे खरं आहे का, एवढं देशमुख कुटुंबांनी तपासलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या लक्षात आलंय, जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय ती, पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे. हे ह्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप देखील सुरेश दसांनी निवडणुकीच्या नंतर जी सभा झाली त्यामध्ये केला होता. तर दुसरीकडे तुमच्याच पक्षाच्या काहींनी तुमच्या विरोधात काम केल्याचं तुम्ही सांगताय, नेमकं झालंय काय असे मतदारसंघात? नाही झालंय काय म्हणजे आता मी तुम्हाला त्याचं हे पुरावा दिला आणि अजूनही तुम्ही लोक म्हणले 4-2 जण ज्यांना निरोप आले ते समोर आणा, ते समोर आणतो मी. आता पंकजताईंनी तिथं सभा घेतल्यात, माझ तिथं सभा कोणी घेतली नाही. एक अजितदादाची फक्त सभा माझ्यासाठी झाली, ती बी शेवटच्या दिवशी, आणि तो बी टायमिंग दिला तर सकाळी 10चा. सकाळी 10ला सभा असताना 25,000 लोक जमले होते तिथं. तुम्ही होते ना तिथं, 25,000 लोक होते आणि मला मतं पडले 22,000. मग त्याच्यात कसं झालं ते बघा. 10ला कुणी सभेला येतं का, 7ला कुणी निघतं का आत्मीयता नसेल तर. शेवटचं गाव तरडगवन आणि तिकडचं शेवटचं गाव मिलिटरी कॅम्पस पाशी साखत. 150 किलोमीटर उभा आणि 150 किलोमीटर आडवा मतदारसंघ आहे. 7ला कोण निघतं घरून. 7 वाजता गाड्या निघाल्या, 25,000 लोक. दादांनी सुद्धा त्या दिवशी कबूल केलं की मी सुद्धा 10 वाजता सभा घेऊ शकत नाही, पण मी घेतली. आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही, कारण माझा हात दगडाखाली आहे सध्या. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी आहेत सुरेश दसांसंदर्भात, तर या तुम्ही मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहात का? तुमच्या नेत्याकडे तुम्ही मांडणार, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात? मुख्यमंत्र्यांनाही मी भेटल ना, भेटणार आहे त्यांनाही भेटून हे देणार आहे सगळं. आष्टी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास आहे गोरगरिबाला. कारण गोरगरिबाच्या जमिनी हडप करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. त्याच्यात असे कितीतरी 100 प्रकरण आहेत, तुम्हाला जर मी ते दाखवले कितीतरी प्रकरण आहेत. आणि काही लोक आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा याच्या आधी खुनाचे काही प्रकार झालेत, काही माणसं मेलेत, त्याच्या चौकशा का होत नाहीत. हे झालेलं याचं हे कुठतरी दाबलं जात आहे. विंड पॉवर मध्ये एक याचा आपल्या आदिवासी समाजाचा एक माग मर्डर झाला होता. मीच गेलो होतो आठवले साहेबांना घेऊन तिथं. मी गाडी चालवली, आठवले साहेबांना तिथं नेलं होतं. मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं तू घेऊन जा म्हणून. मी आठवले साहेबाला घेऊन जाऊन तिथं हे केलं होतं. पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की ते प्रकरण हे झालं नाही. तुमच्या मंत्र्यांवरती देखील आरोप केले जातात, तुमच्या मंत्र्यांवरती आरोप केले जातात. नाही आमच्या नाही मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले, ते जर उद्या आरोप कोणी कुणावर करते ते जर सिद्ध झाले तरच आहे. एक ते कालचं कात्रण आलंय का त्याचं, नगर जिल्ह्यामध्ये कोर्टाने हे महसूल मंत्री असतानाचे जे प्रकरण आहे एक, त्यांच्यावर ताशेरे वडलेत नावानिशी सुरेश दस साहेबांवर. नगर जिल्ह्यामध्ये देवस्थानच्या जमिनीचं एक प्रकरण आहे, तर त्याचं कात्रण सुद्धा आहे माझ्याकडं. तर ते कात्रण मी तुम्हाला देतो. आत्ताच जस्ट झालं, आता निकाल झालाय. त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश दस यांच्यावर ताशेरे वडलेत. तुमच्या याच्यातले तुम्ही महसूल मंत्री असतानाचे किती प्रकरण घेत तेही तपासलं पाहिजे, तेही सरकारने पाहावं. आणि इकडं हे दोषी असतील, मी असं म्हणत नाही. समजा इकडे जर समजा धनुभाऊच्या जर ते दोषी निघले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दोषी असतील तर. पण कुणी समजा उठलं ना आरोप केला आणि लगेच हे करायचं ते बरोबर नाही. ह्यांच्या याच्यात कोर्टाने ताशेरे हाणलेत, तर कोर्टाने ताशेरे मारले म्हणल्यावर ते दोषी आहेतच ना त्याच्यात, बरोबर ना. त्यांच्या कार्यकाळातल्या कामावर किंवा मंत्री असताना त्यावेळी झालेले निर्णय असतील त्याची काही चौकशीची मागणी नाही. एक निर्णयाचं आता मी जे कालच्या पेपरला एक 4-2 दिवसापूर्वीच्या पेपरला आले, नगरकडचे पेपर आहे, तर त्या पेपर अहिल्यानगरच्या तिथला पेपर आहे, त्या पेपरचं कात्रण मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्यांच्या काळात हे चुकीचं झालेलं आहे म्हणून. असे कितीतरी प्रकरण आहेत. चौकशी तक्रार देणार ना मी. आता हे काही नसताना जर आमच्या कुटुंबावर जर गुन्हे दाखल करा माझ्यावर कुटुंबावर जर म्हणत असले तर मग आता जिथं उजेडन तिथं उजेडन. एक शेवटचा प्रश्न,
वाल्मिक कराड आणि सुरेश दसांचे संबंध आहेत आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. मात्र आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधात सुरेश दस हे पेटून उठलेले आहे. ते खरं आहे का हे तपासलं पाहिजे. मी म्हणलं ना, यामध्ये सुरेश दस शासन प्रशासनासह इतरांचीही दिशाभूल करतायत का असं वाटतंय? 100% 100% म्हणतो. यामध्ये देशमुख कुटुंबाला काय समजेल? कारण माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे काय संबंध आहे ते माझ्या लक्षात आलं असं का नसेल साहेब? 5 वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये त्या दोघांचे काय संबंध आहेत हे माझ्या लक्षात आलं नसेल का? आणि देशमुख कुटुंबाच्या बाबतीतले त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे. अशी घटना कुठेही घडायला नाही पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळे प्रांजळ मनाने आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.